नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. आज आपण बिना भाजणीची आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये चकलीची रेसिपी बघणार आहोत. या अगोदर माझी एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटनही क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. ही चकली बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि छान कुरकुरीत होते आणि तेल अजिबात पीत नाही ही चकली. चला तर मग बघूया ही चकली कशी तयार करायची. चकली करताना जर तुकडे पडत असतील तर काय करावे याबद्दल पण मी टिप्स दिलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते, त्याचा आवाज तुम्ही ऐका. आणि हाताला अजिबात तेल लागत नाही या चकलीचं. ही चकली बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप डाळे किंवा डाळवे किंवा रोस्टेड चना डाळ घेतलेली आहे आणि अर्धा कप मी इथे साधे आपले खायचे पोहे घेतलेले आहेत. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला तव्यावरती थोडा वेळ गरम करून घ्यायचे आहेत किंवा 2 मिनटासाठी ते आपण परतून घेणार आहोत. पोह्यांना 2 मिनटं भाजल्यानंतर ते छान क्रिस्पी होतात आणि आपल्याला ते मिक्सरमधून काढताना छान बारीकही होतात. हातामध्ये थोडेसे पोहे घेऊन अशा पद्धतीने क्रश करायचे आहेत आणि ते छान व्यवस्थित क्रश होत आहेत, म्हणजे हे छान क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण डाळे याच्यात टाकून तेही 2 मिनटासाठी परतून घेणार आहोत. डाळवे हे पहिलं आधीच भाजलेले असतात, तर त्याला फक्त 2 मिनटं आपण त्याला परतून घेणार आहोत, म्हणजे ते छान मिक्सरला बारीक होतं. आता हे दोन्ही वस्तू आपण एकत्र अशा ठेवून त्या थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर आता हे थंड झालेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी यांना बारीक करून घेते. एकदम फाईन दळून घ्यायचं आहे मिक्सरला. हे अगदी बारीकसर आपण याला दळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी इथे एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे, तुम्ही हवं तर रेडीमेड पण घेऊ शकता. तर 1.5 वाटी घेतलेलं आहे मी आणि हे जे मिश्रण आपण मिक्सरला वाटलेलं आहे तेही आपण याच्यात चाळून घेणार आहोत. गाठी झाल्या असतील तर गाठी व्यवस्थित मोडून आपण हे सगळं चाळून घेऊया आणि जे राहिलेलं जे जाडसर पीठ आहे ते आपण काढून टाकूया. आता आपण या पिठामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे मोठे 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ, ते टाकून घेऊया. 1 चमचा मी इथे धने जिरे पूड घेतलेली आहे आणि हे 1 चमचा ओवा घेतलेला आहे, जो हातावरती क्रश करून टाकूया. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही काश्मीरी लाल तिखटही घेऊ शकता किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मीठ इथे मी मोठा 1 चमचा टाकला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्ती करू शकता. हिंग इथं मी पाव चमचा टाकलेला आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. पिठामध्ये हे मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. मी इथे 3 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्याचं मोहन आता आपण या पिठावरती घालून घेऊया. पीठ मी व्यवस्थित पसरून घेतलं आहे आणि असं पसरून त्याच्यावरती हे मोहन घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मोहन आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. हे खूप गरम आहे, त्यामुळं चमच्याचाच वापर करा. थोडंसं थंड झालं की आपण चमचा काढूया आणि हाताने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेऊया. हे पिठामध्ये टाकलेलं मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळं हाताने व्यवस्थित हे चोळायचं आहे आणि चोळल्यानंतर त्याची मूठ होती का हे आपण ही बघणार आहोत. मूठ झाली तर आपलं मोहन व्यवस्थित आहे आणि मूठ जर होत नसेल तर तुम्हाला अजून थोडंसं मोहन टाकण्याची गरज आहे. तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याची मूठही व्यवस्थित होत आहे. आता आपण याला कडकडीत गरम पाण्याने याला मळून घेणार आहोत. तर मी इथे 2 वाट्या, ज्या वाटीने आपण सर्व मेजरमेंट केलं आहे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी इथे मी कडकडीत गरम केलेलं आहे. तर ते पाणी थोडं थोडं टाकत आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. सुरुवातीला मी इथे चमच्याच्या साहाय्याने हे पीठ मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आणि गाठी होत असतील तर चमच्याच्या साहाय्याने त्या मोडत आपण हे पीठ मिक्स करणार आहोत. पीठ आणि पाणी थोडंसं थंड झालं की आपण हे हाताने मळून घेऊया. लागेल तसं पाणी घेत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्ती पाणी टाकायचं नाही आहे, आपल्याला हे खूप जास्ती सैलसर मळायचं नाही आहे. आपण पीठ इथे खूप घट्टसरही नाही आणि खूप सैलसरही नाही, असं मीडियम पीठ आपण ते मळून घेणार आहोत. पीठ जर खूप घट्ट झालं तर चकली करताना तुटते आणि खूप जर सैलसर पीठ झालं तर आपल्या चकलीचे काटे व्यवस्थित येत नाही. जी चकलीला काटेदार चकली होते तशी होत नाही. तर पीठ तुमचं जर कधी घट्ट झालं आणि त्यांनी जर चकली तुटायला लागली तर त्यासाठीही काय करता येईल ते आपण यापुढेही सांगणार आहोत. तर त्याबद्दल टिप्स तुम्हाला मिळतील.
आपण जे 2 वाटी पाणी गरम करून घेतलं होतं हे मळण्यासाठी, त्यातलं एवढं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे. तर हेही पाणी आपल्याला पुढे यूज होणार आहे. अशा प्रकारे बोट बुडेल इतपत आपण ही कणिक घट्ट मळून घेतलेली आहे. भाकरीचं पीठ आपण जशा प्रकारे घट्ट मळतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे तिंबलेले जे पीठ आहे ते एका पातेल्यात मी असं झाकून ठेवलेलं आहे. आपण लगेचच या पिठाच्या चकल्या करायला घेणार आहोत. तर या थोडंसं पीठ मी यातलं काढून घेते आणि ते थोडंसं पीठ काढून परत आपण एकदा त्याला मळून घेणार आहोत. तर प्रत्येक वेळेस आपल्याला सोऱ्यामध्ये घालण्यासाठी असं पीठ काढून ते थोडंसं मळून घ्यायचं आहे पाण्याने आणि मगच सोऱ्यामध्ये घालायचं आहे. आणि राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवणार आहोत, ज्यामुळे हवेने ते सुकणार नाही. हा घेतलेला पिठाचा गोळा अशा प्रकारे ताटामध्ये घेऊन त्याला थोडं थोडं पाणी लावून, जे आपण मगाशी पाणी ठेवलं होतं ते थोडं थोडंसं लावून त्याची अशी एक सुरळी तयार करायची, जेणेकरून ती सोऱ्यामध्ये सहज जाईल. आता आपण सोऱ्याच्या आतल्या साईडने थोडंसं तेलाने ग्रीसिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बोटाने सर्व बाजूने तेल लावून त्याची चिपळी आणि झाकण आपण लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे आतून आपलं पीठ हे चिटकत नाही, तर सहज असं पुढं ढकललं जातं. आता आपण हे पीठ याच्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे, ज्यामुळे हवा त्यात बसणार नाही. आणि थोडंसं कमी पडलं होतं त्यामुळे मी अजून पीठ घेऊन त्यात थोडंसं घालणार आहे. एकदम भरायचं पण नाही आहे, थोडीशी जागा ठेवायची आहे. आता आपण याचं झाकण लावून घेऊया. आता आपण याने चकली पाडूया. तर उजव्या हाताने आपल्याला याला सोऱ्याला पकडायचं आहे आणि डाव्या हाताने वरची जी दांडी आहे त्याला आपण फिरवायचं आहे, जेणेकरून ते पीठ खाली येईल आणि गोल गोल फिरवत अशा पद्धतीने आपण ही चकली बनवून घेणार आहोत. चकलीच्या शेवटचं टोक हे चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलामध्ये तळताना सुटणार नाही. तुम्हाला जर अशी ताटात चकली बनवल्यानंतर उचलताना त्रास होत असेल तर तुम्ही चकली सारख्या प्लेट्स घेऊन त्याच्यावरतीही बनवू शकता. अशा पद्धतीने एकसारख्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि सेम जसं आपण ताटात चकली करत होतो तशा पद्धतीने एका हाताने पकडून एका हाताने वरची दांडी फिरवायची आहे आणि अशा गोल गोल आकार देत एकसारख्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. आता आपण बघणार आहोत की चकली जर तुटायला लागली किंवा पीठ जर थोड्या वेळाने कोरडं पडलं तर चकली तुटायला लागते. तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो? अशा प्रकारे तुमची ही चकली जर तुटत असेल, तुकडे पडत असतील त्याचे, किंवा करताना मध्येच त्याची तार अशा प्रकारे तुटत असेल, असं थोडंसं पीठ ताटामध्ये घेऊन त्याला आपण गरम पाण्याने थोडंसं मळून घ्यायचं आहे. थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि थोडं थोडं गरम पाणी घेऊन हे पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मग सोऱ्यामध्ये ते पीठ घालून घ्यायचं आहे. गरम पाण्याने मळल्यामुळे त्याच्यात एक बाइंडिंग तयार होते आणि चकलीची तार तुटत नाही किंवा चकलीचे तुकडे होत नाही. ही टीप तुम्हाला नक्की उपयोगी पडेल, ट्राय करून बघा. आता मी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे, तर तेलामध्ये थोडासा पिठाचा तुकडा टाकून बघूया. तर तो लगेच वर येतोय, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण चकल्या सोडून घेऊया. हळूवारपणे अशा चकल्या सोडून घ्यायच्या आहेत. मी इथे कढई नाही वापरलेली, मी इथं पॅन वापरला आहे, जेणेकरून जे आपल्या चकल्या आहेत त्या एकमेकांवरती येणार नाहीत, तर छान त्यांना जागा मिळेल तळण्यासाठी. आपण चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाही आहे. त्याचे बुडबुडे जेव्हा कमी होतील तेव्हा आपण त्याला झाऱ्याने हलवणार आहोत. आता तुम्ही बघू शकता त्याच्यावरतील बुडबुडे कमी झालेले आहेत चकलीवरती. तर आता आपण चकली पलटून घेऊया. सुरुवातीला तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, मोठी नाही करायची, नाहीतर आपल्या चकल्यांचा कलर हा काळसर होईल आणि मधून चकल्या कच्च्या राहतील. तर दोन्ही साईडनी असं छान खरपूस कलर येईपर्यंत आपण ह्या चकल्या तळून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे चकल्यांना. आता या चकल्या तळलेल्या आहेत. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या राहिलेल्या चकल्याही अशाच प्रकारे छान तळून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि सुखासमाधानाची जावो. चला तर मग भेटूया दुसऱ्या अशा छानशा फराळासोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये. दिवाळीच्या फराळाला सुरुवात झाली असेल तर दिवाळीच्या फराळामध्ये आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी करंजी.
आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल आपल्या करंज्या किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत आणि छान लेयर सुटलेले आहेत करंजीला. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे हा. आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण मेजरमेंटसाठी एकसारख्या वाट्या घेतलेल्या आहेत. दोन्ही सेम साईजच्या वाट्या आहेत. आता 2 मोठे चमचे तूप मी इथे कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्याचं मोहन आपण याच्यावर घालणार आहोत. आता हे मोहन चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं मिक्स झालं की मग आपण हाताने हे सगळं मळून घेऊया. सगळं तूप हे मोहन हे आपल्या सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. अशा प्रकारे चोळून आपण ते मोहन सगळ्या व्यवस्थित पिठाला लावून घेऊया. हे पीठ आपण हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि याची मूठ वळते की नाही तेही चेक करायचं आहे. मूठ जर वळत असेल तर आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण याचे थोडं नॉर्मल पाणी घालत कणिक मळून घेणार आहोत. कणिक खूप जास्त घट्टही मळायची नाही. रवा असल्यामुळे आपण कणिक थोडी सैलसर म्हणजे चपातीला जशी कणिक भिजवतो तशा पद्धतीने भिजवून घेणार आहोत. अगदी थोडं पाणी टाकत आपण ही कणिक मळून घेणार आहोत. खूप जास्त पाणी टाकलं तर ती खूप पातळ होऊ शकते. त्यामुळं थोडं पाण्याचा अंदाज घेत कणिक मळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हाताने ही मऊ करून घ्यायची आहे. त्यामुळे थोडीशी सैलसर कणिक इथे मळून घेणार आहोत. आपली कणिक आता मळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता सहज याच्यामध्ये बोटं डुबली जातात. तर ही कणिक आपल्याला ओल्या कपड्याने किंवा प्लेटने अशा प्रकारे झाकून ठेवायची आहे. आता यानंतर आपण सारण बनवून घेऊया. एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती मी आणि याच्यामध्ये सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे 1 वाटीभर. आता ते व्यवस्थित आपण भाजून घेऊया. खोबरं छान व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपण याला भाजणार आहोत. सुकं खोबरं 2-4 मिनटं छान व्यवस्थित खरपूस भाजायचं आहे आणि हाताने अशा प्रकारे दाबून बघायचं आहे. त्याचे तुकडे पडत असतील तर ते छान खरपूस भाजलेलं आहे. आता आपण ते काढून घेऊया आणि मी इथं पॅनमध्ये 2 छोटे चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी इथे खसखस घेतलेली आहे. ती आपण भाजून घेणार आहोत. आता या खसखसीबरोबरच मी ड्रायफ्रूटचे काप केलेले आहेत तेही छान व्यवस्थित भाजून घेणार आहे. 1-2 मिनटं खसखस भाजून मग त्यात ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत. आता मी इथे एकदम बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. 1 वाटी, 1 मोठी वाटी. तुम्हाला सारण जेवढं बनवायचं आहे तेवढी वाटी तुम्ही रवा घेऊ शकता. तर मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि तो आपण याच्यामध्येच टाकून व्यवस्थित भाजणार आहोत. आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोवरती ठेवूनच हे सगळं व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर हे करपू शकतं आणि त्याचा वास येऊ शकतो. त्याच्यामुळे अगदी स्लो फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा. छान रव्याचा एकदम छान सुगंध सुटतो भाजलेला आणि हलकासा कलर चेंज होतो तेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण थंड करून घेणार आहोत. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण सुकं खोबरं ज्या बाऊलमध्ये काढलं होतं त्या बाऊलमध्येच आपण रव्याचं मिश्रण हे एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे थोडेसे मनुके टाकलेले आहेत आणि एक अर्धा चमचा वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे. मी इथे रवा 1 वाटी घेतला होता तर मी 1 वाटीच इथे पिठी साखर पण घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपलं इथे सारण तयार आहे. याऐवजी तुम्ही वेगळ्या प्रकारचं सारणही बनवू शकता. तीळ आणि गुळाचंही सारण बनवू शकता. दिवाळीमध्ये थंडी असते तर तीळ खाल्लेले चांगले असतात. तर तुम्ही तीळ आणि गुळाचंही सारण बनवू शकता. यानंतरची स्टेप म्हणजे आता आपण इथे साठा बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदाही टाकू शकता किंवा तांदळाचं पीठही टाकू शकता. तर हे व्यवस्थित आपण फेटून घेणार आहोत. छान एकदम स्मूथ आणि फ्लफी होईपर्यंत आपण हे एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छान फ्लफी झालेलं आहे मिश्रण. आता आपला साठा तयार आहे. आपण हा बाजूला ठेवून घेऊया आणि आपण जे पीठ मळलं होतं ते आता छान मऊ करून घेऊया. मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरती आणि हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण त्याला एकदम छान मऊ करून घेणार आहोत. 4-5 मिनटं छान मळून घेतल्यानंतर मी त्याला पोळपाटावर घेऊन त्याचे काप करून घेणार आहे. आपल्याला याच्या चपात्या लाटायच्या आहेत तर सारख्या साईजचे आपण याला 3 काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान लेयर्स आलेले आहेत या पिठाला पण. आता आपण या पिठाचे 3 भाग केलेले आहेत तर त्या 3 भागाच्या 3 चपात्या मी इथे लाटून घेणार आहे. सारख्याच
आकाराच्या आणि सारख्याच जाडीच्या आपण चपात्या इथे लाटणार आहोत. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जाडसरही नाही. तुम्ही बघू शकता एवढ्या जाडीच्या चपात्या मी इथे लाटलेल्या आहेत. आता एक चपाती झालेली आहे. अशा प्रकारे आपण तिन्ही चपात्या लाटून घेणार आहोत. आता ही तिसरी चपाती लाटलेली आहे, तर त्याच्यावरती मी हे साठा अशा प्रकारे सगळा व्यवस्थित सगळीकडे लावून घेणार आहे. आणि लावून झाल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारे ही दुसरी चपाती टाकून घ्यायची आहे. परत त्याला साठा लावून परत आपण तिसरी चपाती टाकून घेणार आहोत. साठा व्यवस्थित सगळीकडे लावायचा आहे. अशा पद्धतीने तिसऱ्या चपातीवरही मी साठा लावून घेतलेला आहे. आता आपण ही छान व्यवस्थित याला रोल करून घ्यायचं आहे. एकदम हवा जाणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित याला रोल करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी करते त्याप्रमाणे त्याला लांबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लांबून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जी काही हवा राहिली असेल तीही निघून जाईल आणि आपल्या लाट्याही एकसारख्या छान होतील. आपण जर तसाच लाट्या केल्या तर त्या खूप मोठ्या मोठ्या होतील. तर अशा पद्धतीने लांबवता येईल तेवढा लांब याला आपण लांबवून घेणार आहोत. आता आपण याचे काप करून घेणार आहोत. तर एकदम कडेचा जो असतो तो थोडासा साईड त्याची काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्याच्या लाट्या तयार करून घेऊन एकसारख्या लाट्या आपण याच्या कापून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान लेअर आलेले आहेत लाट्यामध्ये. तर या लाट्या मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत आणि कडेचे भाग मी बाजूला ठेवलेले आहेत. आता या सर्व लाट्या एका भांड्यामध्ये काढून आपण त्या झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून त्या सुकणार नाहीत. तर अशा पद्धतीने इथे मी झाकून घेतलेल्या आहेत आणि एक लाटी घेऊन आपण इथे लाटून घेऊया. तुम्ही बघू शकता लाट्यांवरती पण लेयर्स दिसत आहेत. तर लाटी खूप पातळही करायची नाही आहे किंवा खूप जाडही लाटायची नाही आहे. अशा पद्धतीने आपण थोड्याशा लाट्या लाटून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सारण भरायला घेऊया. आता हे एक लाटी घेतलेली आहे मी आणि त्याच्याकडेनी मी पाणी लावलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही दूधही लावू शकता आणि अशा प्रकारे हात ठेवून आपण ते सारण याच्यामध्ये टाकून घेऊया. अशा प्रकारे हात ठेवल्यामुळे सारण बाजूला पडत नाही आणि ते व्यवस्थित एका ठिकाणी राहते. आता आपण हे चिटकून घेऊन फोकच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याला आपण डिझाईन करून घेणार आहोत. आता आपण 2 प्रकारच्या डिझाईन इथं बघणार आहोत. आता ही एक प्रकारची डिझाईन आहे आणि आता त्यानंतर तशाच पद्धतीने आपण सारण भरून घेणार आहोत पाणी लावून. आता हे आपण झाकून घेऊया आणि व्यवस्थित दाबायची आहे, ज्यामुळे ती तेलात गेल्यानंतर फुटणार नाही. तर फोकच्या साहाय्याने असं आपण डिझाईन करून घेतलेली आहे आणि त्यालाच आपण फुलांच्या पाकळ्यांचा आकार देणार आहोत. तर चमच्याच्या मागच्या बाजूच्या साईडनी थोडंसं मध्ये त्याला पुश करत आपण ही डिझाईन तयार करून घेऊ शकतो. अगदी सोपी आहे ही डिझाईन करायला आणि दिसायलाही छान दिसते. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी डिझाईन. तुमच्या करंज्या खूप छान दिसतील. तर अशा पद्धतीने मी यात तयार केलेल्या आहेत. सर्व करंज्या तयार झाल्यानंतर त्या आपण झाकून ठेवणार आहेत आणि थोड्या थोड्या करत तळून घेणार आहोत. मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. तर त्यात आता आपण 2 ते 3 करंज्या सोडून घेऊया. जेवढ्या बसतील तेवढ्या करंज्या आपण इथे सोडणार आहोत. तर मी इथे 3 करंज्या सोडलेल्या आहेत. तर त्या वरती येईपर्यंत आपण त्यांना अजिबात झाऱ्या लावायचा नाही आहे. जेव्हा त्या वरती येतील तेव्हा त्याला आपण हळूवारपणे पलटून घ्यायचं आहे. करंज्या तळताना गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लोवरतीच ठेवायची आहे. सुरुवातीला तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण ती गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि छान व्यवस्थित अशा खरपूस अशा भाजून घेणार आहे मी. तुम्हाला जर पांढऱ्या आवडत असतील तर तुम्ही या स्टेजला या काढू शकता किंवा खरपूस ज्यांना पाहिजे त्यांनी अजून थोडा वेळ या तळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण या सर्व करंज्या तळून घेऊया. तुम्ही बघू शकता लेअर छान आलेले आहेत आपल्या करंज्यांना. तर या दिवाळीत तुम्ही नक्की या करंज्या करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन हे क्लिक करा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये. दिवाळीच्या फराळामध्ये आज आपण बघणार आहोत अनारशाचं पीठ बनवायला 8 दिवस जातात. त्यामुळे सगळ्यात पहिली तयारी आपण दिवाळीच्या फराळामध्ये अनारशाची करतो. इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणातील अनारशाचं पीठ तयार करणार आहे. वाटीनी आणि वजनी अशा दोन्ही प्रकारात मी तुम्हाला ते सांगणार आहे. तुमचेही अनारसे असे छान जाळीदार आणि खुसखुशीत बनण्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. अनारसाच्या आवाजावरून समजलं असेल की अनारसे किती छान कुरकुरीत आणि जाळीदार झालेले आहेत. आता मी इथे एक तुकडा तुम्हाला खाऊन दाखवते. अनारसे बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तांदूळ आणि गूळ. तर तांदूळ कुठला वापरायचा आहे आपल्याला इथे, तर कोणताही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता. इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता. इंद्रायणी तांदूळ हा चिकट होत असतो त्याचा भात, त्यामुळे तो तांदूळ नाही वापरायचा. इतर कुठलाही तांदूळ तो जुना असला पाहिजे असा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर रेशनचा तांदूळ नाही मिळाला तर कोणताही जुना तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. हा मी अर्धा किलो घेतलेला आहे. अर्धा किलोचं प्रमाण हे 2 वाटीचं झालं आहे माझ्या. 2 ते 3 पाण्याने हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तांदळाच्या वरती एक बोटभर पाणी ठेवायचं आहे. म्हणजे तांदळाच्या डबल आपण पाणी इथं ओतून ठेवणार आहोत. हा तांदूळ मी रविवारी सकाळी भिजत घातला होता आणि रात्रभर त्याला आपण भिजू देऊन सोमवारी सकाळी मी त्याला उघडला आहे. तुम्ही बघू शकता याच्यावरती बुडबुडे आलेले आहेत. तर हा तांदूळ आपण परत एकदा धुवून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला तेवढंच पाणी ओतून ठेवायचं आहे. असं आपल्याला 3 ते 4 दिवस करायचं आहे. आणि हां, तिसऱ्या दिवशी मी परत एकदा याच्यात पाणी ओतून ठेवलेलं आहे धुवून. आणि हा चौथा दिवस आहे म्हणजे बुधवार आहे. तर बुधवारी मी याच्यावरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा त्याला पाण्याने धुतलं आहे. आणि त्यानंतर गाळणीमध्ये हे तांदूळ आपण नितळायला ठेवायचे आहेत. या 4 दिवसामध्ये रोज आपल्याला तांदळाचं पाणी चेंज करायचं आहे, नाहीतर त्याला आंबूस वास येऊ शकतो. तसेही हे आंबटच असतात, तांदूळ फर्मेंट होत असतात. पण जर आपण पाणी नाही चेंज केलं तर त्याचा खूप उग्र वास येतो. त्यामुळे डेली हे पाणी आपल्याला चेंज करायचं आहे. आणि आता मी एका पाण्याने हे स्वच्छ धुतलेले आहेत. जास्त हातही लावायचा नाही, नाहीतर तुकडे पडतात. त्यामुळे मी फक्त पाणी ओतून ते गाळून घेतलेलं आहे. आणि 3 ते 4 तासानंतर जेव्हा त्याचं पूर्ण पाणी गळून गेलं आहे, त्यानंतर मी एका कपड्यावरती, एक कॉटनच्या कपड्यावरती याला पसरून घेतलेलं आहे. याला उन्हामध्ये पसरायचं नाही आहे. 1.5 ते 2 तासासाठी आपण याला घरामध्ये फॅनखाली वाळवून घेणार आहोत. खूप जास्ती वेळही आपल्याला याला वाळवायचं नाही आहे, नाहीतर आपलं पीठ हे कोरडं होतं आणि मग बाइंडिंग व्हायला प्रॉब्लेम होतो. गुळाबरोबर ते व्यवस्थित बाइंड होत नाही. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ आपला छान कोरडा झालेला आहे आणि हा पूर्णपणे तो हातालाही चिटकत नाही. अगदी थोडासा तो हाताला चिटकतो. म्हणजे आपला तांदूळ हा छान वाळलेला आहे. आता आपण याचं पीठ काढून घेऊ शकतो. अशा प्रकारे मिक्सरमध्ये थोडा तांदूळ घालून आपण हे पीठ दळून घेणार आहोत आणि त्यानंतर चाळणीने अशा प्रकारे ते चाळून घेणार आहोत. कारण ते एकदम बारीक होत नाही त्यामध्ये, तर थोडे जाडसर पीठ राहतं. त्यामुळे आपण चाळणीने हे व्यवस्थित चाळून घेणार आहोत. तुम्ही पीठ बघू शकता थोडंसं ओलसर आहे. तर असंच पीठ आपल्याला पाहिजे आहे. तर मी हे पीठ आता वाटीने मोजून घेत आहे, ज्यामुळे आपल्याला गुळाचं प्रमाण हे कळेल. तर 3 वाटी हे पीठ झालेलं आहे या वाटीने. 3 वाटी पिठासाठी मी इथे 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. 1.5 ते 1.25 वाटी गूळ आपल्याला इथं घ्यायचा आहे. आमच्याकडे थोडेसे गोड लागतात, त्यामुळे मी थोडासा गूळ जास्ती घेतलेला आहे. तुम्ही इथे कमी गोड खात असाल तर 1.5 वाटी गूळ याला व्यवस्थित होतो. आता हे सगळं व्यवस्थित पीठ आपल्याला एकजीव करायचं आहे. दोन्ही हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे गाठी मोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहोत. थोडं पीठ घालून आपण हे मिक्सरमध्ये काढायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता हे काढून घेऊया आणि दुसरं अजून थोडंसं पीठ घेऊन तेही मिक्सरला काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व पीठ मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत पेढ्यासारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि आता आपण याचे छान गोळे बनवून घेऊया.
एवढ्या पिठामध्ये 4 गोळे तयार झालेले आहेत. आता हे गोळे आपण एका हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवणार आहोत. 4 दिवस तरी आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे. मग 4 दिवसानंतर तुम्ही याचे अनारसे बनवू शकता. हा डबा आपण आता 4 दिवसासाठी याचा बंद करून ठेवलेला आहे. 4 दिवसानंतर 4 ते 5 दिवसानंतर आपण हा डबा उघडणार आहोत. तुम्ही बघू शकता छान फर्मंट झालेलं आहे पीठ 4 दिवसानंतर हे पीठ. यातला आपल्याला पाहिजे तेवढं पीठ आपण काढून घेणार आहोत ताटामध्ये. मी यातले 2 गोळे काढणार आहे. तर मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप लावून छान हे गोळे आपण एकजीव करून घेऊया. आता हे राहिलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे पीठ जास्तीत जास्त 8 दिवस वरती राहू शकतं. त्यानंतर तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला जर हे पीठ 1 ते 2 महिन्यासाठी स्टोअर करायचं असेल तर हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही बघू शकता की आपलं पीठ हे किती छान मऊसूत तयार झालेलं आहे. याला कुठलाही दुधाचा हात देण्याची गरज पडलेली नाही. तर असं प्रमाण घेऊन तुम्ही नक्की हे अनारसे करून बघा. आता मी इथे खसखस घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर मी टाकून घेतलेली आहे. आणि हाताला थोडासा तुपाचा हात लावून आपण हे अनारसे अशा प्रकारे थापून घेणार आहोत. तुम्हाला एका हाताने येत नसेल तर तुम्ही दोन्ही हातांनी पण हे अनारसे थापून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण हे अनारसे थापून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खालच्या साईडनीही छान खसखस लागून घेतलेली आहे. एका वेळेस 4 ते 5च अनारसे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. खूप वेळ जर अनारसे अशा प्रकारे थापून ठेवले तर खाली ते चिटकू शकतात ताटाला आणि अनारसा आपला तुटू शकतो. त्याच्यामुळे 4 अनारसे थापून घ्यायचे आणि आपण तेल तापायला ठेवायचं. म्हणजे आपले अनारसे जसे होत जातील तसे ते तळतही जातील. दिवाळी फराळाच्या बऱ्याचशा रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याही तुम्ही प्लीज जाऊन चेक करू शकता. त्या रेसिपीजनाही तुम्ही खूप छान प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी इथे छोट्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि मी इथे पिठाचा छोटासा गोळा टाकलेला आहे. तो 1-2 सेकंदांनी वरती येतोय म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आपलं तेल खूप जास्तही तापलं नसायला पाहिजे आणि खूप कमीही तापलं नसायला पाहिजे. मीडियम तापलेलं असायला पाहिजे. म्हणजे गोळा टाकला की 1-2 सेकंदांनी तो वरती आला पाहिजे. तर खूप जास्ती जर तापलं असेल तर लगेच अनारसे काळे होतील आणि खूप कमी तापलं असेल तर अनारसे तेलामध्ये विरघळतात. त्यामुळे मीडियम तेल आपलं तापलेलं पाहिजे. इथे एक अनारसा मी तळून झालेला आहे. असा कलर आला की लगेचच अनारसा काढून घ्यायचा आहे. कारण तेल गरम असतं तर लगेचच काळा व्हायला सुरुवात होते. अनारसा तळून झाल्यानंतर आपण ठेवण्यासाठी अशी एक जाळी वापरणार आहोत जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते त्यातून खाली येईल. पुरणाची जाळी आपल्याकडे असते ती मी वापरली. अनारसा टाकल्यानंतर लगेच आपण त्याला झाऱ्या लावायचा नाही आहे. अशा प्रकारे त्याच्यावरती तेल उडवत आपल्याला अनारसा तळून घ्यायचा आहे. म्हणजे तो छान वरून पण छान तळला जातो आणि त्याला जाळी छान येते. तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे आपल्या अनारसांना. आता असेच अनारसे मी इथे तळून घेणार आहे. अनारसे तळताना आपल्याला छोटी कढई घ्यायची आहे आणि कमी तेलामध्ये ते असे छान तळून घ्यायचे आहेत. काही लोक अनारसे हे तव्यामध्ये तळतात. जो खोलगट तवा असतो त्यामध्ये अनारसे तळले जातात. त्यामुळे आपल्याला तेलही कमी लागतं आणि अनारसेही छान कमी तेलामध्ये तळून होतात आणि तळलेलं तेलही आपल्याकडे जास्त उरत नाही. त्यामुळे तुम्हीही अशा करू शकता. आणि तळलेले अनारसे हे आपण एका गाळणीमध्ये असं ठेवणार आहोत. तर त्यामुळे आपलं एक्स्ट्राचं तेल हे गळून जाणार आहे खाली ताटामध्ये. तर आपल्याला 24 तास हे असेच अनारसे याच्यामध्ये गाळण्यासाठी ठेवायचे आहेत. आणि किंवा तुम्ही पोह्याचा चिवडा जो करतो त्याआधी जे पोहे असतात साफ केलेले त्याच्यावरतीही तुम्ही हे असे अनारसे ठेवू शकता. ज्यामुळे की ते जे एक्स्ट्राचं तेल असतं ते पोहे ॲब्सॉर्ब करून घेतात आणि तेल वायाही जात नाही आपलं. अशा छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने अनारसे करून ते कसे झालेत तेही कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना शुभ दीपावली. नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये. दिवाळी फराळामध्ये आज आपण पुढचा पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे पाकातील रवा लाडू. तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र आणि मऊसूत दिसत आहेत हे लाडू.
तर हे आपण लाडू अर्धा किलोच्या प्रमाणात बनवलेले आहेत आणि त्यासाठीचं योग्य प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग बनवायला घेऊया पाकातील रव्याचे लाडू. त्या अगोदर एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. लाडू बनवण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. एकदम 0 नंबरचा रवा आहे हा. तो आपण अर्धा किलो घेतलेला आहे. वाटीनं तो 3 वाटी होतो आणि त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतलेली आहे मी आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि वेलचीची पूड घेतलेली आहे. आता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, जाडबुडाची आणि मोठी कढई आहे ही. त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तूप ओतून घेऊया आणि त्यात आपण हा रवा घालून घेऊया. गॅसची फ्लेम ही एकदम स्लोवरतीच ठेवायची आहे. पूर्ण रवा भाजेपर्यंत आपण ही गॅसची फ्लेम मंदच ठेवणार आहोत आणि मंद गॅसवरती आपण हे रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर सतत हलवत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा कुठेही लाल होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला. सतत एकसारखं हलवत राहिलं तर आपला रवा छान भाजतो. इथे 5 मिनिट झालेले आहेत. मी सतत रवा भाजत आहे. आपण जर रवा सतत असा भाजला नाही तर रवा खाली लागू शकतो किंवा आपला रवा लालसर होऊ शकतो. त्यामुळे सतत एकसारखं आपल्याला याला हलवत राहायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर आपण जे तूप घेतलेलं होतं 1 वाटी, त्यातील आपण आता 2 चमचे तूप आपण याच्यात टाकून घेऊया. आणि परत सतत आपण याला हलवणार आहोत. आठ ते 10 मिनिटं सतत परतल्यानंतर परत एकदा आपण राहिलेलं सर्व तूप आपण याच्यात टाकून घेऊया आणि परत एकदा आपण मंद आचेवरती रवा भाजून घेऊया. आता टोटल या ठिकाणी 20 ते 25 मिनिटं झाली आहे मी रवा भाजत आहे. तुम्ही बघू शकता रव्याला हलकासा बदामी कलर आलेला आहे. आता रवा व्यवस्थित भाजला आहे हे कसं समजणार, तर आपण बघू शकता रव्याचा कलर हा हलकासा बदामी झालेला आहे आणि हलवताना आपल्याला रवा हलका झालेला जाणवतो. म्हणजे जास्त जोर लागत नाही हलवायला आणि घरभर त्याचा सुगंधही पसरतो भाजलेल्या रव्याचा. यावरूनच आपण समजायचं की आपला रवा हा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरही थोडा वेळ आपण रव्याला हलवणार आहोत, कारण कढईचं टेम्परेचर हे वाढलेलं असतं तर शिजण्याची प्रोसेस चालू असते. किंवा तुम्ही हा रवा एका प्लेटमध्येही काढून घेऊ शकता. मी रवा हा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईत आपण साखर टाकून घेऊया आणि या साखरेच्या वाटीनेच मी पाऊण वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेते आहे. साखर बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे साखरेच्या पाऊणपट पाणी आपण घेतलेलं आहे. जर 1 वाटी साखर असेल तर त्याला पाऊण वाटी पाणी टाकायचं आहे. आता साखर इथे व्यवस्थित विरघळून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून आपण हा पाक उकळून घेणार आहोत आणि पाक 2-3 मिनटं उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचाभर दूध टाकून घेणार आहोत. दूध टाकल्यानंतर आपण याला सतत हलवणार आहोत आणि गॅसची फ्लेम मी मीडियम टू हायच ठेवायची आहे. अशा प्रकारे चमचाभर दूध टाकल्यानंतर पाकातली सगळी घाण वरती निघून येते आणि ती मळी जी आहे ती आपण काढून घेणार आहोत. याच्यामुळे आपले लाडू हे खूप पांढरे शुभ्र होणार आहेत. गॅसची फ्लेम स्लो करून ही सर्व मळी आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मळी काढल्यानंतर किती छान ट्रान्सपरंट असा पाक झालेला आहे. आता हा पाक आपल्याला एकतारी बनवायचा आहे. हा पाक 8 ते 10 मिनिट व्यवस्थित उकळलेला आहे. आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूया. तर चमच्यामध्ये असा पाक घेऊन जो त्याचा लास्टचा थेंब असतो तो एकदम थांबून पडतो किंवा त्याची तार तयार होते, तेव्हा आपला पाक झाला असं समजायचं. किंवा थोडंसं प्लेटमध्ये पाक घेऊन तो थंड करून अशा प्रकारे आपण चेक करणार आहोत. त्याची जर एक तार येत असेल तर हा आपला पाक झालेला आहे. तर इथं बघू शकता एक तार येते, तर पाक आपला तयार आहे. आता या पाकामध्ये आपण हा भाजलेला रवा घालून घेऊया. आपल्याला पाक हा एकतारीच बनवायचा आहे किंवा त्याच्यापेक्षा पुढे गेला तरी चालेल, पण पाक कच्चा ठेवायचा नाही आहे. पाक जर कच्चा राहिला तर आपले लाडू वळणार नाहीत. आता आपण हे रवा व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल
पण जसे जसे मिश्रण थंड होत जाईल तसा तसा रवा ह्या पाक ॲब्सॉर्ब करून घेईल आणि रवा फुलून येईल आणि हे मिश्रण कोरडे होईल. आणि अगदी शेवटच्या स्टेजला आता आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. वेलचीची पूड ही आपण ताजीच बनवणार आहोत, त्यामुळे त्याचा छान सुगंध येतो. बनवून ठेवलेल्या वेलचीच्या पुडेला तेवढा सुगंध येत नाही. व्यवस्थित मिक्स करून आपण ही कढई अशीच थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. हवं तर याच्यावरती एक कपडा झाकू शकता किंवा जर तुम्हाला लवकर थंड करायचं असेल तर फॅनखाली हे मिश्रण ठेवू शकता. मध्ये मध्ये आपण मिश्रणाला अशा प्रकारे हलवून घेणार आहोत. 2 ते 3 तासानंतर आपलं मिश्रण थंड होणार आहे. हे मी 1-1 तासानंतर मी अशा प्रकारे हलवून घेतलेलं आहे. 2.5 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता रवा छान फुलून आलेला आहे आणि मिश्रण हे कोरडे झालेलं आहे. तर याच्या आपण गाठी फोडून घ्यायच्या आहेत. चमच्याच्या साह्याने किंवा तुम्ही हाताच्या साह्यानेही गाठी फोडून घेऊ शकता. व्यवस्थित गाठी फोडून झाल्यानंतर तुम्ही या स्टेजला ड्रायफ्रूटचे काप करून टाकू शकता. मी इथे वरतून डेकोरेशन करण्यासाठी मनुके घेतलेले आहेत. आता व्यवस्थित गाठी फोडलेल्या आहेत. आता आपण ह्याचे लाडू बांधायला घेऊया. लाडवांचा आकार सेम यावा म्हणून एका चमच्याच्या साह्याने आपण प्रमाण घेऊन हे लाडू बांधून घेऊया. असे प्रमाण वापरून तुमचे लाडू छानच होतील. पण जर कधी तुमचे लाडू वळले जात नसतील, मिश्रण फार कोरडं झालं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे तूप टाकू शकता किंवा थोडासा दुधाचा हापका देऊ शकता. याउलट जर तुमचे मिश्रण खूप पातळ झाले असेल तर हे मिश्रण गॅसवरती ठेवून 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले पांढरे शुभ्र आणि मऊसूत लाडू तयार झालेले आहेत. अगदी सहज वळले जातात. असेच मी सर्व लाडू वळून घेते. चमच्याचे प्रमाण घेतल्यामुळे सर्व लाडू आपले एकसारखे होणार आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील शंकरपाळी म्हटलं की सर्वांच्या आवडीचा पदार्थ. फक्त दिवाळी किंवा गौरी गणपतीच नाही तर मुलं हॉस्टेलला जात असतील किंवा 4-5 दिवसाच्या ट्रिपला कोणी जात असेल तर हमखास बनवला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. याच शंकरपाळीला लेअरवाल्या आणि खुसखुशीत कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं सारिकाज इव्हेंट्समध्ये. शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात पहिले मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. सर्व मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीने करायचे आहे. तुमच्याजवळ जर मेजरिंग कप असेल तर तो यूज करा किंवा घरातली कोणतीही एक वाटी घ्या, त्या वाटीने सर्व मेजरमेंट करा. आता थोडंसं हलवून मी याला विरघळून घेते. साखर इथे विरघळलेली आहे. आता याच्यामध्ये आपण तूप घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता 1 वाटीला थोडंसं कमी म्हणजे 2-3 चमचे तूप अजून बसलं असतं एवढं तूप मी इथे घेतलेलं आहे आणि ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. गॅसची फ्लेम मंद ठेवून आपल्याला हे सगळं विरघळून घ्यायचं आहे. याला उकळी वगैरे येण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला तूप आणि साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची आहे. साखर आणि तूप व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर वेलचीची पूड टाकलेली आहे आणि तीही आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे मी एका भांड्यामध्ये अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. तो चाळून घेतलेला आहे आणि पाव चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण कोमट आहे तेव्हाच आपण त्याला याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि आपली कणिक मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं करत ओतून मी याची कणिक मळून घेते. सुरुवातीला मी इथे चमच्याने मिक्स करून घेते. आणि आता राहिलेलं पाणी हे आपण याच्यात ओतून घेणार आहोत. तुम्हाला इथे हे पातळ झाल्यासारखं वाटत असेल पण हे पीठ ते सगळं ॲब्सॉर्ब करून घेतं, त्यामुळं मी हे पाणी ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून परत मी हाताने हे व्यवस्थित मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता सर्व पाणी आपण जे ओतलं होतं ते ह्या कणकेने ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे
आणि छान मऊसर आपली कणिक तयार झालेली आहे। हाताने छान व्यवस्थित 7-8 मिनिटं कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहोत। तर ज्या पातेल्यामध्ये मिश्रण तयार केलं होतं पाण्याचं, त्याच पातेल्यामध्ये मी याला अर्धा ते पाऊण तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे। या माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा दिवाळी किंवा गौरी गणपतीसाठीच्या फराळाच्या रेसिपीज आहेत। त्यातली एक ही ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी, तीही तुम्ही नक्की चेक करा। पाऊण तासानंतर मी ही कणिक ह्या पहिल्या भांड्यात काढलेली आहे आणि त्याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तासासाठीही रेस्ट करायला ठेवू शकता। आता व्यवस्थित हाताने मऊ करून घेतलेली आहे। तुम्ही टेक्स्चर बघू शकता पहिलं आणि आत्ताचं, अगदी मऊ झालेली आहे कणिक। आता या कणकेचे आपण गोळे तयार करून घेऊया। मोठ्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। एवढ्या कणकेचे मी 5 मोठे मोठे गोळे तयार केलेले आहेत। आता आपण एक एक गोळा घेऊन चपाती लाटणार आहोत। चपाती खूप पातळही लाटायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। आपल्या शंकरपाळीला छान लेअर याव्या म्हणून आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत। तर चपाती जाडसर लाटून घेतल्यानंतर आपण ती चपाती फोल्ड करून घेणार आहोत। 2 ते 3 वेळा आपण ही चपाती फोल्ड करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे याला फोल्ड केलं आहे आणि परत एकदा ही चपाती अजून लाटून घेतलेली आहे। अशा पद्धतीने फोल्ड केल्यामुळे आपल्या शंकरपाळीला छान लेअर येतील आणि छान शंकरपाळी खुशखुशीत तयार होईल। ही चपाती थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला। आता ही चपाती लाटून झाल्यानंतर बाजूच्या कडा आपण सुरीने कापून घेऊया। चारी बाजूच्या कडा मी सुरीने कापून घेते आहे आणि त्यानंतर आपण मधल्या भागाला शंकरपाळीच्या आकाराचा काप देऊया किंवा चौकोनी काप देऊया। मी इथे चौकोनी शंकरपाळ्या करणार आहे। शंकरपाळ्या खूप मोठ्या किंवा खूप लहानही आपल्याला करायच्या नाहीत। मीडियम साईजच्या शंकरपाळ्या इथे आपण कापून घेणार आहोत। उभे काप देऊन झालेले आहेत। आता आपण आडवे काप देऊन घेऊया। साधारण एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या मी इथे केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आपल्याला जाडसरच शंकरपाळ्या ठेवायच्या आहेत म्हणजे त्याला छान लेअर सुटतात। आता या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून ठेवूया आणि अशाच पद्धतीने बाकीच्याही लाट्यांच्या चपात्या लाटून शंकरपाळ्या तयार करून घेऊया। शंकरपाळी एकमेकांना चिटकली असेल तर अशा पद्धतीने त्या काढून घ्यायच्या आहेत। आता मी इथे दुसरी ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्याही कडे अशा पद्धतीने मी काढून घेतलेली आहेत। परत एकदा शंकरपाळीची जाडी मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या या तयार करून घेतलेल्या आहेत आणि ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी मी छोटा गोळा कणकेचा याच्यात टाकलेला आहे। तर तो व्यवस्थित वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम ही स्लो करून आपण याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकून घेणार आहोत। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांचा कलर डार्क होत नाही, त्या खरपूस छान तळल्या जातील। त्यामुळं स्लो फ्लेमवरती आणि अशा पद्धतीने हलवत लगेच हलवायचं नाही आहे। थोड्याशा सेटल झाल्या शंकरपाळ्या की मग आपण त्याला हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला लेयर्स आत्ताच दिसत आहेत। स्लो फ्लेमवरती 2-3 मिनटं तळल्यानंतर छान खरपूस कलर आलेला आहे शंकरपाळ्यांना। गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि असा कलर आल्यानंतर मग आपण या शंकरपाळ्या काढून घेणार आहोत। खूप डार्क कलर होऊ देऊ नका, नाहीतर मग शंकरपाळ्या गरम असतात, त्याची कुकिंगची प्रोसेस चालू असते तर त्या अजूनच डार्क होतात। त्यामुळे थोड्याशा खरपूस झाल्या की मग आपण काढून घ्यायच्या आहेत। अशाच पद्धतीने स्लो फ्लेमवरती मी सर्व शंकरपाळ्या ह्या तळून घेणार आहे। तुम्हाला जर ही शंकरपाळीची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि शेवटचा गोडाचा पदार्थ आपण बघणार आहोत गुलाबजाम।